जय शिवराय मित्रांनो, राज्यातील संजय गांधी निराधार योजनेसह विविध विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो, आज 22 ऑगस्ट 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा विविध विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे अनुदानाचं वितरण करण्यासाठी आज 633 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्याच्यामुळे या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती डीबीटीद्वारे मानधन वितरित केलं जाणार आहे। मित्रांनो, डिसेंबर 2024 पासून राज्यातील विविध विशेष सहाय्य योजनातील लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे मानधनाचं वितरण केलं जात आहे आणि याच्याच अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याच्या मानधनाची वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून आता या लाभार्थ्यांचं सप्टेंबर महिन्याचं मानधन अर्थसहाय्य वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले जे काही एक सेपरेट खातं आहे, या खात्यामध्ये निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्याच्या माध्यमातून या विविध योजनांसाठी तरतुदीत करण्यात आलेल्या निधीपैकी 633 कोटी जवळजवळ 39 लाख रुपयाचा निधी हा या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्याच्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचं मानधन देखील वितरित केलं जाणार आहे। ज्या लाभार्थ्यांचं ऑगस्ट महिन्याचं मानधन आलेलं नाही अशा लाभार्थ्यांचं ऑगस्ट महिन्याचं आणि सप्टेंबर महिन्याचं असं 3000 रुपयाचं मानधन आता त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे वितरित केलं जाणार आहे। मित्रांनो, यापूर्वीच राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही राज्य कर्मचारी असतील अशा कर्मचाऱ्यांचं मानधन, याचबरोबर जे काही विविध निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आहेत अशा निवृत्ती वेतनाचं जे काही मानधन आहे हे गणपतीपूर्वीच वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि याच्याच मध्ये आता या लाभार्थ्यांचं सप्टेंबर महिन्याचं मानधन वितरण करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे या लाभार्थ्यांना देखील आता मोठा दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे निवृत्ती वेतन योजनांच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।